नमस्कार मंडळी. आपल्या महाराष्ट्रात संस्कृतीच्या मुळाशी घेऊन जाणाऱ्या अशा खास गोष्टी आहेत. त्यातलीच एक म्हणजे आपलं कुलदैवत. आपण सगळे आपल्या आयुष्यात खूप धावपळ करतो, काम, पैसे, स्वप्न, पण या सगळ्यात एक गोष्ट आपण नकळत विसरतो, ते म्हणजे आपलं मूळ. तुम्ही कधी विचार केलाय का, आपल्या आडनावामागे, आपल्या घरामागे एक देवता का जोडलेली असते? तिलाच म्हणतात कुलदैवत. कुलदैवत म्हणजे फक्त देव नाही, तर आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी शक्ती आहे. आपले आजोबा, पणजोबा आणि पिढ्यानपिढ्या ज्या देवतेवर श्रद्धा ठेवत आले, तीच परंपरा आज आपल्याकडे आली आहे. ही प्रथा सुरू कधी झाली तर कुलदैवताची परंपरा खूप जुनी आहे. ती वेदकालीन काळापासून सुरू झाली असं मानलं जातं. त्या काळात कुल आणि देवता यांचं एकत्रीकरण होऊन आणि प्रत्येक कुटुंबाने आपल्या रक्षणासाठी एक देवता मानायला सुरुवात केली. रामायण, महाभारत या काळात ही परंपरा दिसून येते. पुढे राजा महाराजांच्या काळात ती अजून मजबूत झाली. म्हणजेच कुलदैवत ही फक्त श्रद्धा नाही, तर हजारो वर्षांची परंपरा आहे. पूर्वीच्या काळात लोक कितीही व्यस्त असले तरी एक गोष्ट कधीच चुकवायची नाही, ती म्हणजे वर्षातून एकदा तरी कुलदैवतेच्या दर्शनाला जाणं. का बरं? कारण त्यांच्यासाठी ते फक्त दर्शन नव्हतं, तर कृतज्ञता व्यक्त करणं होतं. देवा, तू वर्षभर आमचं रक्षण केलंस, आम्हाला सुखात ठेवलंस, त्याबद्दल धन्यवाद. आणि तो दिवस असा असायचा जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र यायचं. आठवणी, गप्पा आणि देवाच्या साक्षीने एकत्र येणं. आज आपण खूप पुढे आलो, पण या धावपळीत आपण हे सगळं मागे टाकत तर नाही ना? कुलदैवतावर श्रद्धा ठेवणं म्हणजे भीतीने पूजा करणं नाही, तर प्रेमाने, विश्वासाने आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेलं राहणं आहे. म्हणून वर्षातून एकदा तरी वेळ काढा आणि आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला जा. आणि तिथे जाऊन फक्त एकदा डोळे बंद करा. तुम्हाला जाणवेल एक वेगळी शांतता, एक वेगळंच बळ. कारण शेवटी आपण कितीही पुढे गेलो तरी आपली ओळख ही आपल्या मुळांमध्येच असते.